नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग GNM सेकंड इयरमधला हायपोटोनिक सलाईन आणि हायपरटोनिक सलाईनमधला डिफरन्स बघणार आहोत. तर काय आहे डिफरन्स बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हायपोटोनिक सलाईन म्हणजे काय? तर हायपोटोनिक सलाईन म्हणजे एक ऑस्मॅटिक द्राव असलेले द्रावण होय. माझ्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. हायपोटोनिक सलाईन म्हणजे एक ऑस्मॅटिक दाब असलेले द्रावण होय. तर हायपरटोनिक सलाईन म्हणजे जास्त ऑस्मॅटिक दाब असलेले द्रावण. हायपोटोनिक सलाईन म्हणजे कमी ऑस्मॅटिक दाब असलेले द्रावण आणि हायपरटोनिक सलाईन म्हणजे जास्त ऑस्मॅटिक दाब असलेले सलाईन आहे. ठीक आहे, किंवा आपण द्रावण म्हणू शकतो, सलाईन एक प्रकारचं. हायपोटोनिक सलाईन म्हणजे कमी ऑस्मॅटिक दाब असलेले द्रावण किंवा सलाईन असं करा. तुम्ही हँडरायटिंग कळत नसेल तर मी बोलते ते लक्ष द्या. आणि हायपरटोनिक म्हणजे जास्त ऑस्मॅटिक दाब असलेले द्रावण होय. दुसरं आहे हायपोटोनिकमध्ये शरीराच्या पेशीमध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. हायपोटोनिकमध्ये काय होतं तर शरीराच्या पेशीमध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. तर हायपोटोनिकमध्ये म्हणजे जो हायपोटोनिक आहे त्याच्यामध्ये काय होतं, क्षारांचे प्रमाण हायपोटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. हायपोटोनिकमध्ये काय होतं तर क्षारांचे प्रमाण कमी असते. तर हायपोटोनिकमध्ये काय असतो, हायपरटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते. ठीक आहे, हे हायपर करा. हायपरटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते. हायपोटोनिकमध्ये म्हणजे क्षारांचे प्रमाण कमी असते आणि हायपरटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते. इथे हायपो झालं तर हायपर करा. हायपोटोनिकमुळे पेशींच्या म्हणजे हायपोटोनिक जे पाणी ते पेशींच्या आत जाते. हायपोटोनिकमुळे काय होतं, जे फ्लूइड असतं ते पेशींच्या आत जातं. तर हायपरटोनिकमुळे पेशीतून पाणी बाहेर येते. हायपरटोनिकमध्ये काय होतं, पेशीतून पाणी बाहेर येतं. हायपरटोनिकमुळे पेशी फुगते. हायपोटोनिकमुळे काय होतं तर पेशी फुगते. तर हायपरटोनिक म्हणजे जो हायपरटोनिक त्याच्यामध्ये पेशी काय होतात, त्या आकुंचन पावतात. हे सलाईनद्वारे IV द्वारे दिले जाते. हायपरटोनिक जे आहे हायपोटोनिक ते काय होतं IV द्वारे दिले जातात आणि हे सुद्धा IV द्वारेही दिले जातं. आता यामध्ये सलाईनचा वापर या सलाईन ज्या आहेत याचा वापर रुग्णालयात होतो. तर सुद्धा सलाईनचा वापर रुग्णालयात होतो. त्याच्यानंतर 7वा डिफरन्स आहे बघा, की रुग्णालयात डिहायड्रेशन उपचार करण्यासाठी हायपोटोनिक द्रावणाचा किंवा सलाईनचा वापर होतो. द्रावणापेक्षा सलाईन करा. रुग्णालयात डिहायड्रेशन जे होतात त्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी हायपोटोनिक द्रावणाचा वापर होतो. तर हायपरटोनिकचा कुठे वापर होतो ते हे एडिमा असलेल्या रुग्णांना दिली जाते आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे बदलण्यासाठी वापरले जाते. हायपरटोनिक कुठे वापरले जाते तर एडिमा ज्यांना सूज असते त्या रुग्णांना दिली जाते आणि इलेक्ट्रोलाइट्स बदलण्यासाठी वापरले जाते. त्याच्यानंतर हायपरटोनिकचा वापर पेशींमधील पाणी वाढवण्यासाठी होतो हायपोटोनिकचा, आणि हायपरटोनिकचा वापर मेंदूचा दाब कमी करण्यासाठी केला जातो. ही रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी म्हणून वापरतात. हे रुग्णालयातील रुग्णांवरती उपचार करण्यासाठी वापरले जातात. आणि हायपरटोनिक ही रुग्णालयातील म्हणजे सलाईन आहे तर त्यांचा वापर रुग्णालयातील रुग्णांवरती करण्यासाठी वापरले जातात. आता उदाहरणार्थ बघायला गेलो तर 0.45 NaCl ह्याचं उदाहरण आहे आणि ह्याचं उदाहरण 3% NaCl. तर तुम्हाला आता समजलं असेल डिफरन्स आहे. जर तुम्हाला अजून काय माहिती असेल ह्याच्यामध्ये तर ॲड करा. हायपोटोनिक सलाईन आणि हायपरटोनिक सलाईनमध्ये GNM सेकंड इयर स्टुडंटना काही कळालं नसेल तर विचारा अशा प्रकारे, कारण ह्याचे डिफरन्सेस शक्यतो इझिली अवेलेबल नाही आहेत. आणि तुमच्याकडे नर्सिंगच्या नोट्स असतील किंवा तुमच्या नर्सिंग ट्युटरने जर तुम्हाला दिले असेल डिफरन्स तर तेही तुम्ही लिहू शकता. हे मला जे माहीत आहे किंवा जे नॉलेज आहे त्याच्यामधलं हे बनवलेलं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर ह्याच्यामध्ये डिफरन्सेस ॲड करू शकतात. म्हणजे या डिफरन्समध्ये तुम्ही ॲड करा. एक्झामसाठी लिहू शकतो का तर हा लिहू शकता, कारण तुमच्याकडे काहीच नोट नसतील तर हे मग तुम्ही काही न लिहिण्यापेक्षा हे लिहू शकता, कारण डिफरन्स विचारला जातो. हायपरटोनिक आणि हायपोटोनिकचा डिफरन्स कंपल्सरी विचारला जातो. तर तुम्ही लिहू शकता, म्हणजे काय हरकत नाही आहे. पण अजून तुमच्याकडे असतील, आता माझे 10 डिफरन्सेस आहेत.
5 मार्काला 10 डिफरन्सेस कंपल्सरी आहेत. अजून तुमचे 2-3 असतील तर ॲड करा आणि सरळ लिहून टाका, काय हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. आणि लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करायचा, काळजी घ्यायचं, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं आहे. तर हायपोटोनिकमध्ये लिहिताना तुम्ही हायपोटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते हे लिहा, शरीराच्या पेशीमध्ये नका लिहू. आणि हायपोटोनिकमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते असं लिहा. असं डिफरन्स काढून घ्या. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा.